नमस्कार, मी आशिष VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत करतो। बातमीपत्रावर नजर टाकण्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। जनावरांची तस्करी करणाऱ्या ट्रकची पवार ड्रायव्हिंग स्कूलच्या सुमोला धडक। 40 वासरांची करीत होता तस्करी। खत्री मार्केटमधील दुकानांना सील केल्यानं व्यापाऱ्यांनी महानगरपालिकेत दिला ठिय्या। खरीप कर्ज वितरणाविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा। महसूल, कृषी व बँकांना खरीप कर्ज वेळेत वितरण करण्याचे आदेश। नवीन अमरावती येथे लवकरच निर्माण होईल नवीन प्लॅटफॉर्म। भुसावळ येथून एक टीम अमरावतीमध्ये झाली दाखल। अमरावती शहरात अर्ध्या अधिक भागात कचरा, तर घाणी व दुर्गंधीमुळे झाले नागरिक त्रस्त। वळूयात सविस्तर वृत्ताकडे। रेती-गिट्टी बोल्डर ट्रक चालक मालक महासंघाच्या वतीनं पालकमंत्री यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागणीचं एक निवेदन देण्यात आलंय। या निवेदनात नियमात असलेले 4 ट्रक चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी पोलीस स्टेशन येथे लावून खोट्या केसेसमध्ये आत टाकण्याचा दम दिलेला आहे। त्यावर निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा या बैठकीत देण्यात आलाय। रेती-गिट्टी बोल्डर संबंधित शासनाच्या खनिज कर्म, पोलीस, महसूलच्या कठोर जाचक अटी, अन्यायकारक नियमांमुळे ट्रक मालकांवर अन्याय होतोय। या अन्यायाबाबत आणि पोलीस स्टेशन चांदूर रेल्वेचे ठाणेदार हे चोरीच्या केसेस खोट्या लावून आत टाकण्याचा दम देत आहेत। नियमात असलेले 4 ट्रक ठाणेदार यांनी पोलीस स्टेशन येथे लावलेले आहेत। त्यामुळे ट्रक चालक मालकांवर एक प्रकारे अन्यायच केला जातोय। होणाऱ्या जाचक अटी व अन्यायकारक नियमांमुळे ट्रक चालक मालकांवर उपासमारीची वेळ आली आहे। यावर निर्णयासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे अमरावती दौऱ्यावर आले असता त्यांची रेती-गिट्टी बोल्डर ट्रक चालक मालक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांना आपल्या मागणींचे निवेदन दिले। यावेळी पोलीस अधीक्षक ग्रामीण यांनी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन येथे जमा व नियमात असलेले 4ही ट्रक सोडण्याचे आदेश दिले आहेत। तसेच जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना सुद्धा निवेदन देण्यात आले आहे। रेती-गिट्टी बोल्डर ट्रक चालक मालक महासंघानं दिलेल्या निवेदनावर काही कारवाई न झाल्यास दिनांक 24 मे पासून आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील असेही यावेळी सांगण्यात आले। आमचा पहिला टप्पा होता आमदार साहेब सुनील देशमुख, त्यांनाही निवेदन दिलं। दुसरा टप्पा होता आमचा SP साहेबांचा, SP साहेबांना निवेदन दिलं। त्यांनी मान्य केलं की बा मी असं कुठल्याच ठाणेदाराला सांगितलं नाही। आम्ही त्यांना सांगितलं की बा 2 ब्रांचच्या गाड्या पकडत आहेत, ते तुमच्या नावाचा उपयोग घेत आहेत। तर त्यांनी त्यांच्याशी बोलणं केलं। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, मोबाईल नंबर दिला। जर त्यांनी आदेशही दिले संबंधित त्यांना, जे चांदूर रेल्वेचे ठाणेदार त्यांना आदेशही दिले। जर त्याच्यानंतर झालं नाही तर म्हणणे मला सांगा, समजा याच्या उपरी आता आमचं कलेक्टर साहेबांना निवेदन आहे, जर आमच्या ज्या मागण्या आहेत बिनशर्त जर मागण्या मान्य नाही झाल्या नाही, उद्यापासून आमचं तीव्र आंदोलन कलेक्टर ऑफिसला सुरू होणार आहे। मग त्याच्यात SP ऑफिस, RTO ऑफिस आणि जिल्हाधिकारी। वळूयात पुढच्या बातमीकडे। अमरावती महानगरपालिकेनं थकीत भाड्याप्रकरणी दुकाने सील केली आहेत। यावेळी महानगरपालिकेवर व्यापाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। खत्री कंपाऊंडचे व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांनी 15 दिवस दुकानं उघडण्याची मुदत मागितली होती। यामुळे जवाहर गेट परिसरातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आलाय। काही काळपर्यंत परिस्थिती तणावपूर्ण होती। पोलीस निरीक्षक नाईकवाड यांनी व्यापाऱ्यांची समजूत काढून परिस्थिती आटोक्यात आणली आहे। महानगरपालिका प्रशासनानं मागील 15 दिवसांपूर्वी खत्री व प्रियदर्शनी व्यापारी संकुलातील दुकानांना थकीत भाड्याप्रकरणी सील लावल्याची कारवाई केली होती। तब्बल 260 दुकानांना सील लावल्याची कारवाई केल्यानंतर नागरिकांनी दिनांक 23 मे रोजी महानगरपालिकेत ठिय्या दिला। महानगरपालिकेनं अमरावती शहरातील जवाहर गेट, प्रियदर्शनी, खत्री व्यापारी संकुलातील एकूण 160 दुकानांना सील लावण्याची कारवाई केली। मात्र सील केलेल्या दुकानांत व्यापाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात माल अडकून पडलाय। तसेच व्यापाऱ्यांकडे काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे। महानगरपालिकेनं किमान 15 दिवस दुकानं सुरू करण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते, मात्र त्यावर महानगरपालिकेनं काहीच निर्णय दिला नाही। याविषयी राजकमल चौकातील व्यापाऱ्यांनी दिनांक 23 मे रोजी महानगरपालिकेत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला। तसेच J&D मॉल मधील व राजकमल चौकातील काही दुकाने बंद करण्यात आली। यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र नाईकवाड यांनी मध्यस्थी करून व्यापाऱ्यांना शांत केले। या प्रसंगी व्यापारी राकेश मंथानी
यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। कैमरा पर्सन चेतन पवार, VCN न्यूज, अमरावती। महानगर पालिका ने जो व्यापारी संकुल जो सील किए हैं, इस बाबत में भी हम पालक मंत्री को निवेदन देने हैं। ये जो कार्रवाई की गई है लोकशाही पद्धति से की है कि कौन सी हुकुमशाही पद्धति से चालू है ये कार्रवाई, इसका हम विरोध करने आए। शहर के सभी प्रतिष्ठान बंद किए गए हैं, पूरी की पूरी मार्केटें बंद की है। अभी जब तक कि इसका कोई निर्णय नहीं निकलता, जब तक के मार्केटें शुरू नहीं होंगी, इस तरीके का पूरे व्यापारियों ने। अमरावती महानगर पालिका एक ये समर्थित संस्था है और महानगर पालिका अधिनियम 1949 बना है। इस अधिनियम के तहत हर एक क्षेत्र के अंदर हर एक चीज़ का एक कलम ठहराई गई है। प्रियदर्शनी मार्केट और खत्री मार्केट का तत्कालीन आयुक्तों ने कुछ करारनामा, कुछ कायदे अनुसार कार्रवाई पहले से की गई है। उस कार्रवाई के अंतर्गत ये मार्केट कई सालों से चल रहे हैं, लेकिन आज इस आनन फानन में मनपा की तरफ से, बाजार परवाना अधीक्षक की तरफ से पुलिस संरक्षण लेके दुकानों को सील करने की जो कार्रवाई की गई है वो मनपा अधिनियम के तहत नहीं है। तो मेरी आयुक्त से, जिलाधिकारी साहब से, डिविजनल कमिश्नर से, पालक मंत्री साहब से गुहार है। जहाँ खत्री मार्केट बना है, 14/1/94 का जो ठेका निकला था उसमें लिखा हुआ था कि दक्षिण साइड के जो सिंधी समाज के पुनर्वसन की दुकान है उनको अंदर मार्केट में लो। और उस समय हमने 2-2, 3-3 लाख रुपए बिल्डर को दिया। बिल्डर ने कारपोरेशन को 1.25 करोड़ रुपए दिया। बिल्डर कारपोरेशन का जो शाला नंबर 3 थी वो मटेरियल सब लेके गए। सिर्फ नजुल का प्लाट था उनका। मार्केट हमारे पैसे से बना हुआ है। हमने बिल्डर को पैसे दिया, बिल्डर ने उनको पकड़ी दिया। वो पवार जी के ख्याल में नहीं आ रहा, हेमंत पवार के। हेमंत पवार को पहले बोलो कि 14/1/94 का जो टेंडर बुक है उसको पहले पढ़ो, उसका अध्ययन करो, बाद में कार्रवाई करो। नहीं तो हम सब मिलके हेमंत पवार के ऊपर FIR दर्ज करेंगे। हम सोए थे, हमारे एक ताले तोड़कर, एक ताला लगाकर सील कर दिया हमारी दुकानें। अभी सीजन का टाइम है, हमारा रोजी रोटी का सवाल है। 10-10 जने, 15-15 जने एक दुकान के पीछे खाने वाले हैं। इतनी दुकानें बंद कर दिया। खत्री मार्केट में कितने? हमारी सुना नहीं। पूरे दुकान कितने हैं? वहाँ करीब दुकानें 200 है। 200। तो उसमें से? हाँ, उसमें कुछ गोदाम है। उसमें से कितने मालिक ऐसे होंगे जो उस टाइम से? नहीं, कोई भाडेकरी नहीं है उसमें। वळूयात पुढच्या बातमीकडे। रिंग रोडने मोर्शी रोडकडे येत असताना अमरावतीजवळ ट्रकची पवार ड्रायव्हिंग स्कूलच्या सुमोला जबरदस्त धडक बसली आहे। या धडकेमध्ये 3 जण गंभीर जखमी झाले असून ट्रक चालक हा फरार झालाय। मात्र उपस्थितांनी ट्रकची पाहणी केल्यावर आढळले की या ट्रकमध्ये 40 वासरे बांधून ठेवलेली होती। त्यामुळे जप्त वासरं दस्तूरनगरच्या गोरक्षण संस्थेत जमा करून फ्रेजरपुरा, राजापेठ, गार्गेनगर पोलिसांना यावेळी पाचारण करण्यात आलं होतं। त्यामुळे दस्तूरनगराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं। शहरातील पवार ड्रायव्हिंग स्कूलची सुमो गाडी क्रमांक MH27 AC 0583 ही अमरावतीवरून वलगावकडे जात होती। या दरम्यान रिंग रोडनं मोर्शीवरून येणारा ट्रक क्रमांक MP09 HC 9092 यानं सुमो गाडीस जबर टक्कर मारली। यामध्ये सुमो गाडीतील 3 जण जखमी झाल्यानं त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। चौक पे जो कॉर्नर है वहाँ पे एक पवार ड्राइविंग की गाड़ी को स्पीड से ठोक दिया। जैसे ही उसने गाड़ी को ठोका तुरंत हम लोग आए वहाँ पे और ट्रक का जो ड्राइवर है वो तुरंत वहाँ से भाग निकला। जैसे ही हमने देखा सुमो में से कुछ लोगों को निकाला, वो थोड़े जख्मी है लेकिन ठीक है। और जैसे हमने ट्रक में देखा, ट्रक के पीछे पूरा का पूरा गौवंश भरा हुआ था, दबा हुआ, बड़ी ही दुखद अवस्था में। 2-3 उसमें से गाय जो है ऐसा लग रहा है कि वो मर भी चुकी है। उसके बावजूद वो ट्रक वाला भाग गया है। पुलिस ने इसमें बड़ी ही ढीलताई बरती हुई है। वो कई नाकों से ट्रक क्रॉस हुआ होगा, उसके बावजूद यहाँ जब उसका एक्सीडेंट हुआ तभी ट्रक पकड़ा गया, अन्यथा वो ट्रक अपने मंसूबों में कामयाब हो जाता था। इसका मतलब पुलिस प्रशासन जो है बिल्कुल ढीला है। इसमें पुलिस प्रशासन की 100% साठगांठ है, जिसके अनुसार ही ये ट्रक जो है यहाँ से पास होते हैं। यह ट्रक भी इसलिए पकड़ा गया क्योंकि यहाँ एक्सीडेंट हुआ, अन्यथा ऐसे ट्रक रोज यहाँ से जा रहे हैं। उनके खिलाफ पुलिस किसी प्रकार की कोई कार्रवाई नहीं कर रही है। ये पुलिस की मिलीभगत है और ऐसी कार्रवाई निरंतर हो रही है। इसके लिए बजरंग दल अब तुरंत तीव्र आंदोलन करेगा और पुलिस प्रशासन से सारे इन घटनाओं का जवाब मागेगा। घटनेनंतर ट्रक चालक आपला ट्रक सोडून फरार झाला
मात्र यावेळी जमावानं ट्रकची पाहणी केली असता ट्रकच्या 2 कंपार्टमेंटमध्ये वर 19 व खाली 21 असे एकूण 40 वासरं ट्रकमध्ये आढळून आले। ट्रकमधील वासरं हे कत्तलीसाठी जात असल्याचा संशय उपस्थितांना आल्यामुळे त्यांनी याची माहिती बजरंग दल कार्यकर्ता व गाडगेनगर पोलीस स्टेशनला दिली। यावेळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सदर ट्रकमधील वासरं दस्तूरनगर गोरक्षण संस्थेत आणून जमा केली आहेत। या घटनेमुळे दस्तूरनगर चौकात पोलीस छावणीचे स्वरूप आले होते। घटनास्थळावर गाडगेनगर राजापेठ फ्रिजरपुऱ्याचे ठाणेदार यांच्याबरोबर दंगा नियंत्रण पथक सुद्धा तैनात करण्यात आलं होतं। हा ट्रक MP येथून येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। 40 वासरांनी भरलेल्या या ट्रकचा अपघात झाला नसता तर संपूर्ण जनावरं कत्तलीसाठी गेली असती। अशा घटनांमुळे पोलीस प्रशासनावर बजरंग दल कार्यकर्त्यांचा रोष दिसून येतोय। सुबह वापस से गौवंश अमरावती में पकड़े गया। पिछले 15 दिनों से नियमित रूप से पूरे अमरावती जिले में गौवंश का अवैध परिवहन चालू है एवं हमारे कार्यकर्ताओं द्वारा समय समय पर पुलिस को सूचित किया जाता है और उस हिसाब से कार्रवाई हो रही है। लेकिन ऐसा कब तक चलेगा जब महाराष्ट्र में गौवंश हत्याबंदी का कायदा लागू है। फिर भी यह चिढ़ाने के हिसाब से हिंदू समाज को यह अवैध परिवहन एवं अवैध कटाई यहाँ पर अमरावती में शुरू है। आज सुबह यह जो ट्रक पकड़ा यह तो भाग रहा था। अगर यह ट्रक वहाँ से भागता तो चांदूर बाजार की पुनरावृत्ति होती है। न जाने कितने लोगों को यह रास्ते से उड़ाया जाता था। ट्रक का ड्राइवर भी वहाँ से मौके से फरार हो गया। जहाँ से यह भरे गया और जहाँ यह खाली होने वाला था एवं जो इसका मालिक है इन सबको उठाकर यहाँ पर लाके बंद करना चाहिए। और अब हद हो गई है। अब यह सारे मामले जो है यह फास्ट ट्रैक कोर्ट में चलाने चाहिए, तभी यह अवैध गौवंश का परिवहन रुकेगा और हत्या रुकेंगी। अमरावती जैसी यह धार्मिक क्षेत्र नगरी के नाम से जानी जाती है, वैसे भी यह गौवंश और गौमांस की कटाई के नाम से न जाने लगे। जय श्री राम। तर बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, बघत रहा VCN न्यूज। घरची शान घरचा मान घराकडे तिचे सर्व ध्यान। कोण आहे ती अहो हो कोण आहे ती गृहलक्ष्मी गृहलक्ष्मी। ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी। अहो पण काय केलं तिच्यासाठी? म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी, आनंद एका स्त्रीचा। अगं बाई गृहलक्ष्मी, विदर्भाची गृहलक्ष्मी दिनांक 15 ऑगस्ट पासून आपल्या घरी। GTPL सेट टॉप बॉक्स मध्ये VCN न्यूज चॅनल नंबर 72, UCN सेट टॉप बॉक्स मध्ये चॅनल नंबर 81 वर रोज रात्री 8 वाजता व पुन्हा प्रक्षेपण रोज सकाळी 8 वाजता। पाहत रहा गृहलक्ष्मी, विदर्भामधील खवयगिरींचा एकमेव कुकिंग शो। विश्रांतीनंतर मी आशिष पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। वळूयात पुढच्या बातमीकडे। अमरावती नवीन रेल्वे स्टेशनवर लवकरच नवीन प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत। भुसावळ रेल्वे प्रबंधक रामकरण यादव यांनी 23 एप्रिल रोजी बडनेरा येथे आल्यावर नवीन अमरावती रेल्वे स्टेशनची पाहणी केली। भुसावळ येथील लवकरच एक टीम प्लॅटफॉर्मच्या निर्मितीकरता अमरावतीमध्ये दाखल होणार असल्याचं माहित पडतंय। नवीन अमरावती रेल्वे स्टेशनवर 2 प्रवासी रेल्वे गाड्या एकाच वेळी येत असल्यामुळे प्रवाशांना त्रास होताना आढळून आलं। प्रवाशांकडून वारंवार केली जाणारी मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळचे प्रबंधक राम यादव यांनी नवीन रेल्वे स्टेशनवर दुसरा प्लॅटफॉर्म बनवण्याची तयारी सध्या सुरू केली आहे। या नागरिकांना पायी चालण्यासाठी नव्याने पूल निर्मिती याविषयी विचार केला जातोय। मागील दिनांक 23 एप्रिल रोजी रेल्वे प्रबंधक रामकिरण यादव यांनी बडनेरा रेल्वे स्टेशनवर आले असता यावेळी नवीन अमरावती रेल्वे स्टेशनची पाहणी केली। या दरम्यान काही प्रवासी संघटनेचे सदस्य आणि वृत्तपत्र प्रतिनिधी यांनी नवीन रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म नसल्याने प्रवाशांना लाईन ओलांडून बाहेर जावं लागत असल्याचा मुद्दा समोर मांडला। या रेल्वे स्टेशनवर नवीन प्लॅटफॉर्म बनवण्याचा प्रस्ताव यांच्या समक्ष मांडण्यात आला।
तेव्हा तेथे उपस्थित अभियंता शर्मा यांनी नवीन रेल्वे प्लॅटफॉर्मची आवश्यकता नसल्याचं सांगितलं. मात्र सदर विषयास गंभीरतेनं घेऊन प्रबंधक यादव यांनी यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन दिलंय. आता नव्याने प्लॅटफॉर्म आणि पांदण पूल बनवण्यास भुसावळ येथून एक टीम अमरावती येथे येणार असल्याचं बोललं जात आहे. अमरावती रेल्वे स्टेशनवर अमरावती नरखेड, नरखेड अमरावती भुसावळ आणि भुसावळ नरखेड या रेल्वे गाड्या नियमित चालतात. याच व्यतिरिक्त जयपूर सिकंदराबाद आणि इंदोर यशवंतपूर या साप्ताहिक गाड्या धावतात आणि मालगाड्यांची रेलचेल सुरूच राहते. अशावेळी 2 प्रवासी रेल्वे गाड्या एकाच अल्पावधी प्लॅटफॉर्मवर आल्या आणि दुसऱ्या ट्रॅकवर मालगाडी उभी असल्यास प्रवाशांच्या जीवितवास हानी पोहोचू शकते, असेही भुसावळ रेल्वे प्रबंधक रामकरण यादव यांच्या लक्षात आणून देण्यात आले. प्रसाद पहुरकर, VCN न्यूज, अमरावती. वळूयात पुढच्या बातमीकडे. गांधी चौक ते तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर जागोजागी कचऱ्यांचे ढिगारे साचले आहेत. त्यामुळे नाल्या तुडुंब भरून ओव्हरफ्लो होताना दिसत आहेत. नालीतील घाण पाणी रहिवाशांच्या जीवितवास हानी पोहोचवण्याची दाट शक्यता यावेळी तयार झाली आहे. पोस्ट ऑफिस समोरही नाल्या तसेच घाण पाण्यामुळे नागरिक त्रस्त बघायला मिळाले आहेत. महानगरपालिकेचे कचरा कंटेनर सुद्धा कचऱ्यामुळे तुडुंब भरलेले आढळले. स्वच्छतेकडे संबंधित लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. दसरा मैदानासमोर सुद्धा झोपडपट्ट्यांमधील पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढलेला दिसतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले शहर सुंदर आणि स्वच्छ बनवण्याचा संकल्प केलाय. संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिका व नगरपालिका यांना शहरात स्वच्छता ठेवण्याचे आदेशही दिले आहेत. मात्र अमरावती शहरात तसं दिसून येत नाही. शहरातील अर्धाधिक परिसर कचरा व घाणीमुळे व्यापला गेलेला आहे. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना याचा कमालीचा त्रास सहन करावा लागतोय. सदर परिसरात VCNच्या चमूनं भेट देऊन तिथे राहणाऱ्या नागरिकांच्या समस्या व तक्रारी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता व्यस्ततम व शासकीय कार्यालयाचा प्रमुख असणाऱ्या गांधी चौक ते तहसील व पोस्ट ऑफिसकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्या अक्षरशः कचरा व घाणीमुळे तुडुंब भरल्या असल्याचे दिसून आले. कित्येक महिन्यांपासून स्वच्छता दूतांकडून सफाई न केल्या गेल्यानं नालीत व परिसरातील कचरा सडून त्याची दुर्गंधी पसरून नागरिकांच्या एकूणच जीवितवास हानी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. पोस्ट ऑफिस जवळील महानगरपालिकेचा कचरा कंटेनर कचरा व घाणीमुळे ओव्हरफ्लो झाल्यानं सदर कचरा कंटेनरच्या बाहेर येऊन नालीत जमा होत असल्यानं नालीतील घाण पाणी मुख्य मार्गावरून वाहत आहे.
अमरावती शहरातील गांधी चौकापासून ते तहसील कार्यालय पोस्ट ऑफिसकडे जाणाऱ्या प्रमुख रहदारीच्या मार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणातील व्यापारी संकुल आणि घरातील केरकचरा हा रस्त्याच्या मधोमध आणून टाकला जातोय। परिसरात कचरा टाकण्यासाठी कुठेच जागा शिल्लक नसल्यानं नागरिक मिळेल तिथे कचरा टाकताना दिसून येत आहेत। जागोजागीच्या नाल्या घाण व कचऱ्यामुळे तुडुंब भरल्या आहेत। याकडे महानगरपालिका प्रशासन व संबंधित लोकप्रतिनिधींचं अजिबात लक्ष नसल्यानं नागरिकांचं म्हणणं आहे। व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करून दुकानं थाटल्यानं रहदारीस अडथळा सुद्धा निर्माण होऊ लागलाय। पुढे नवाथे नगर परिसरातही तीच घाणीची परिस्थिती आहे। ब्रिजलाल बियाणी कॉलेज जवळही नाल्या कचरा व घाणीमुळे ओव्हरफ्लो झाल्या आहेत। त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास होतोय। वसंतराव नाईक झोपडपट्टी घरातील घाण पाणी हे दसरा मैदान परिसरात येऊन जमा होत असल्यानं परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढलाय। काही दिवसांवर मान्सून पूर्व पावसाला सुरुवात होणार असून त्यापूर्वी महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावून नाल्यांची स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांनी व्हीसीएन न्यूजशी बोलताना करून दाखवली। या गंभीर विषयाकडे महानगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे लक्ष नसल्यानं नागरिकांनी व्हीसीएन न्यूजशी बोलताना सांगितलं। महापालिका क्षेत्रामधीलच गांधी चौक परिसरात आता सध्या आपण आहोत। इथं सुद्धा येथील आजूबाजूचे लोक इथंच कचरा टाकत असल्यामुळे इथं घाणीचं साम्राज्य तयार झालेलं आहे आणि तो आपण बघू शकता की तो कचरा जो आहे इथे काही अंशी इथे ओला कचरा दिसतोय, काही अंशी इथे सुका कचरा दिसतोय। ओला कचरा इथं जास्त दिवस राहिल्यामुळे इथे त्याला वास असा सुटलेला आहे। प्रचंड प्रमाणात इथे अतिशय दुर्गंधी इथे झालेली आहेत। आपण बघू शकतो मागच्या बाजूला जी नाली वाहते आहे ती तुडुंब अशी अक्षरशः भरलेली आहेत। ती नाली भरल्यामुळे तिथे सांडपाणी आहे पूर्णपणे साचलेलं आहे आणि तिथे मच्छरांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता तिथे वर्तवली जात आहेत। याच संदर्भात आपण येथील गांधी चौकातील या परिसरातील दुकानदारांशी आपण इथे संवाद साधणार आहोत। तर त्यांना येथील यामुळे कुठल्या प्रकारचा इथे सामना करावा लागतोय। क्या कहेंगे आप यहाँ पे गंदगी बहुत ज़्यादा है। एक तो मार्केट है ये गौरी कॉम्प्लेक्स और ये रोड है और वो उधर के रोड से ज़्यादा रोड ये चलता है, वो बड़ा रोड है ना इधर का, उससे ज़्यादा रोड ये चलता है। और ये हमने आज तक के बचपने से आज तक के ये पूरा जलता था। सामने वो उसने उठा के दुकान बना लिया, जबरदस्ती की दुकान बनाया। ये पूरा कचरा वहाँ जलता था और वहाँ से लेके जाते थे ये लोग। यहाँ कचरा उठाने वाले कोई आता नहीं महानगर पालिका का हो रहे? हाँ, नहीं आज तक बहुत कम आते हैं। हाँ, बहुत कम आते हैं। महानगर पालिका अलग तो ऐसा कि हर 4 दिन में 2 दिन में एक बार आके कचरा उठाने को ना, मरो 15 दिन 20 दिन महीना भर नहीं आते हो।
नालियाँ भी चौके पे। क्या कहना चाहेंगे आप यहाँ पे गंदगी के बारे में? सर गंदगी इतनी है कि दुकान में बैठे नहीं जाता, इतनी बदबू आती है और पूरी नाली चौकअप रहती है। जब तक रिपोर्ट ना करो तब तक कोई आता नहीं। 10-15 दिन में एक बार भंगी आता है, नाली साफ करता है और एक बार कचरा गाड़ी उड़े, और ऊपर के ऊपर रोजाना कोई झाड़ू मारने को, साफ करने को कोई नहीं आता है। यहाँ पे पहले आप कहाँ कचरा डालते थे? पहले यहाँ पे एक सर्विस लाइन थी, वहाँ डालते थे, मगर अभी असली सर्विस लाइन में वहाँ दुकान बन गई, इसलिए कोई वहाँ कचरा डालता नहीं है। एकंदरीत आपण बघू शकतो की इकडे मागच्या भागात इथे सर्व्हिस लाईनवर इथे एक दुकान झाल्यामुळे तिथे कचऱ्याची गाडी एक ठेवण्यात आली होती। येथील नागरिकांचं असं म्हणणं आहे आणि तिथेच येथील सर्व प्रतिष्ठानं जी आहेत आपला रोजचा कचरा तिथे टाकत होती। येथील आणखी नागरिकांशी आपण बोलणार आहोत। क्या कहना चाहेंगे भाऊ, यहाँ पे गंदगी है, कचरा डालने के लिए जगह नहीं है, क्या कहना चाहेंगे? यहाँ जगह नहीं है कचरा डालने के लिए, यहाँ कोई भी ऐसा पेटी नहीं है जहाँ कचरा डाल सके, और दूर दूर तक नहीं है, इसलिए लोग सब खाली जगह देख के कचरा डालते हैं। और यहाँ का रोड भी कितने साल से रोड भी नहीं बना है, बड़े गड्ढा हो गया है, पूरा ख़राब हो गया है। बारिश में पूरा पानी पैक हो जाता है, कोई गटर योजना नहीं है, नाली से पानी नहीं निकलता है, पूरा पानी यहाँ घुटने तक जमा हो जाता है। तो फिर आपको तकलीफ होती होंगी? हाँ तकलीफ होती है, 2-3 घंटे काम बंद रहता है सब, उसके बाद में फिर पानी कम होने के बाद चालू हो जाता है। आणखी काही इथे नागरिक आहेत, तर येथील गांधी चौकातील कचरा संदर्भात आपल्याशी बोलणार आहेत। सांगा, काय सांगणार तुम्ही इथील कचरा? हा जो रोड आहे इथून पूर्ण जास्तीत जास्त ट्रॅफिक पास होते आणि इथे शाळा आणि कॉलेज असल्यामुळे आणि बँक पोस्ट ऑफिस मेन असल्यामुळे या रोडनी भरपूर रहदारी राहते आणि या रोडला हा रोड न बनल्यामुळे लोक सगळे याच रोडने जातात आणि मोठ्या 4 व्हीलर हे जातात आणि रस्त्यात फार खड्डे आहेत, स्पीड ब्रेकर नाही आहेत आणि बरेच दिवस झाले या गल्लीची सुधारणा झालीच नाही आहे। तर आमचं असं सगळ्यांच्या वतीने असं म्हणणं आहे, इथे नालींची साफसफाई झाली पाहिजे, जेणेकरून कुठलाही मलेरिया डेंग्यू पसरणार नाही आणि प्रॉपर ड्रेनेज नसल्यामुळे पाणी रोडवर येते आणि पावसाळ्यामध्ये एवढे थर साचून जातात। एकंदरीत इथं कुठल्याही प्रकारचं नियोजन इथं नाही आहे, प्रशासनाचं इथं लक्ष नाही आहे, त्यामुळे इथं अतिशय तुडुंब असा कचरा भरलेला आहे। येथील नाल्या पण तुडुंब भरलेल्या आहेत, सांडपाणी सुद्धा नाल्यात आहेच। कुठल्या प्रकारचं ड्रेनेज, कुठल्या प्रकारची नालीला पळवाट नसल्यामुळे इथे सांडपाणी तयार होऊन नाल्यांमध्ये मच्छरांचा प्रादुर्भाव हा वाढलेला आहे। येथीलच गांधी चौक परिसरातच इथे आहोत आपण, कचरा संदर्भात इथल्याच लोकांशी आपण जाणून घेणार आहोत त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होतोय। मागच्या वर्षी माझ्या तलगरमध्ये पाणी घुसलं आहे, इथं खूप पाणी जमा होते या गल्लीत, इथे नालीवाडी काही व्यवस्थित नाही आहे, रोडी काही व्यवस्थित नाही आहे। आमचं मागच्या वर्षी खूप नुकसान झालं, आम्ही खूप नुकसान भोगलं इथं। या प्रकारे याची तुम्ही कंप्लेंट कुठे केली? काही आम्ही कुठे कंप्लेंट नाही केली। महापालिकेकडे येतात का लोक इथे कचरा वगैरे उचलायला? कोणी येत नाही, पूर्ण गल्ली अशीच असते, गड्डे रोड पहा ना, गड्डे कसे आहे, कोणी बघत नाही, तर कोणी लक्ष नाही करत इथं। इथं रोड बनलं पाहिजे, इथे नाले बनले पाहिजे, पहिले सर्व दुकानं पाणी घुसते नाल्याचं। 20 साल पहले रोड बना था ये, 20 साल पहले रोड बना था ये, उसके बाद कभी रोड नहीं बना। एकंदरीत इथल्या स्थानिक नागरिकांचं ज्यांची प्रतिष्ठानं इथे आहेत, मोठमोठी दुकानं ज्यांची इथे आहेत, त्यांचं इथं म्हणणं आहे की इथे हा रोड अतिशय रहदारीचा असल्यामुळे इथे वाहतुकीची ये-जा, लोकांची ये-जा ही जास्त असते। विशेषतः करून ही गल्ली फार निमुळती असल्यामुळे इथे एक जरी फोर व्हीलर जर गेली तर इथे पार्किंग ट्रॅफिकचा मुद्दासुद्धा इथे फार जास्त ऐरणीवर आलेला इथे दिसतोय। हा रोड, इथला रोड स्थानिक रहिवाशांना जेव्हा विचारलं असता, इथला रोड हा 20 वर्ष आधीच बनलेला होता, त्याच्यानंतर इथे कुठल्याही प्रकारची डागडुजी झालेली नाही अशी स्थानिक लोकांचं सांगणं आहे। सध्या अमरावती शहरामध्ये कचरा आणि कचऱ्याचा मुद्दा फार मोठ्या प्रमाणात इथं ऐरणीवर आलेला आहे। इथे आपण बघू शकतो की अंबानाला परिसरात आपण सध्या इथे आहोत। अंबानाल्याचं अतिशय विद्रूप दृश्य इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत। अतिशय घाणीचं असं साम्राज्य इथे दिसत आहे, कुठल्याही प्रकारचं इथे नियोजन दिसत नाही आहे। कचरा अगदी चौफेर दिसतोय, घरातील सांडपाणी असो, घरातील कचरा असो, लोक इथे टाकतात। त्याच्यानंतर इथे वराहांचा सुद्धा इथे साम्राज्य दिसत आहेत। इथे जशी जशी अंबानाल्याची खोली निमुळती होत जाईल तिथपर्यंत अगदी कचरा दाट जमलेला आहे। इथे निवडणुकीपूर्वी अनेक नगरसेवकांनी इथं जनतेला आश्वासन दिलेलं आहे की निवडून आल्यानंतर आम्ही ही कामं करू, ती कामं करू, पण इथे एकाही नगरसेवकाचं इथे लक्ष दिसत नाही आहे किंवा महापालिकेचं सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष दिसत आहे। पूर्वी कधी काळी अंबानाला हा अंबा नदी म्हणून ओळखला जात होती, पण आज इथं अतिशय घाणीचं साम्राज्य तुम्ही इथे बघू शकता।
एकंदरीत काही महिने एक 6 ते 7 महिन्यापूर्वी महापालिकेकडनं 50 मायक्रॉनपेक्षा कमी कॅरी बॅगवर इथं बंदी आणण्यात आली होती, पण इथे लोक इथली जी आहेत जी कचरा टाकतात इथं त्या कचऱ्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात हे थर्मोकोलचे द्रोण, त्याच्यानंतर 50 मायक्रॉन खालच्या बऱ्याच कॅरी बॅग्स इथं आपल्याला दिसत आहेत, ज्या पर्यावरणासाठी घातक आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची इथे दाट शक्यता आहे. तर बातमीपत्रात थांबण्यापूर्वी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. जनावरांची तस्करी करणाऱ्या ट्रकची पवार ड्रायव्हिंग स्कूलच्या सुमोला धडक. 40 वासरांची करीत होता तस्करी. खत्री मार्केटमधील दुकानांना सील केल्यानं व्यापाऱ्यांनी महानगरपालिकेत दिला ठिय्या. खरीप कर्ज वितरणाविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा. महसूल, कृषी व बँकांना खरीप कर्ज वेळेत वितरण करण्याचे आदेश. नवीन अमरावती येथे लवकरच निर्माण होईल नवीन प्लॅटफॉर्म. भुसावळ येथून एक टीम अमरावतीमध्ये झाली दाखल. अमरावती शहरात अर्ध्या अधिक भागात कचरा, तर घाणी व दुर्गंधीमुळे झाले नागरिक त्रस्त. तर बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, बघत रहा फक्त VCN न्यूज. नमस्कार.